सगळ्यांना सस्नेह जय जिजाऊ। मी डॉक्टर विद्या पाटील, जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड नांदेड। आज आम्ही सगळे जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने 3 जानेवारी इथे अभिवादन करण्यासाठी आलो। प्रतिवर्षी आम्ही इथे येतो, कारण स्त्री शिक्षण ज्यांच्यामुळे आम्ही इथे आज आहोत, तर त्यांना अभिवादन करून फक्त चालणार नाही, तर त्यांच्या शिक्षणाचा वारसा पुढे चालवण्याचा देखील आपण सगळ्यांनी मानस घ्यायला पाहिजे। आणि मला असं वाटतंय, खरोखर म्हणजे जी स्त्री पहिली शिक्षिका, इतके सगळ्यांचे दगड शेण माती सगळं झेलून सुद्धा सगळ्यांना सजग आणि सुज्ञान करणारी ही जी महानायिका जी आहे, तर तिला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करून आम्ही वर्षाची सुरुवात सावित्री जिजाऊ जन्मोत्सव असा साजरा करत असतो दरवर्षी। त्याला आजपासून हे पहिलं पुष्प सावित्रीबाई यांच्या चरणी अर्पण करून आम्ही इथे थांबतो। जय जिजाऊ। सर्वांना सस्नेह जिजाऊ, जय जिजाऊ। मी कल्पना पंजाबराव चव्हाण, जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्ष। आमची नांदेड जिल्हा जिजाऊ ब्रिगेडची टीम दरवर्षी 3 जानेवारी 12 जानेवारी हा उत्सव साजरा करीत असतो। आणि ज्या सावित्रीबाई फुलेमुळे आम्ही आज चूल आणि मूल याच्या सोडून बाहेर वावरायला शिकलो। त्या सावित्रीबाईचा हा विचार खूप मोठा होता। आम्ही एक प्रकारे ती एक म्हणजे देव तर कोणी पाहिलं नाही सरस्वती, पण माझ्या दृष्टीने ती एक ज्ञान सरस्वतीच आहे। स्वतःहून या पृथ्वी तलावर तिनं सगळ्यांना सर्व धर्माच्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार तिनं प्रथम दिला। त्यामुळे आम्ही आज इथं आहोत आणि आम्ही सर्वजण मिळून जिजाऊ ब्रिगेडची टीम प्रत्येक वर्षी हा जन्मोत्सव साजरा करीत असतो। आमच्या विचारातून कृतीतून आम्ही समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो। हेच त्यांचे विचार आम्ही समोर नेण्याचा प्रयत्न करत असतो। सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। मी अर्चना होके। आम्ही जिजाऊ ब्रिगेडची टीम नेहमीच म्हणजे दरवर्षी सावित्रीबाईंना अभिवादन करायला येतो। मला इथे एक सांगायचं की आम्ही इथे ज्या आहोत, ज्या बोलतो किंवा काही बोलण्याची करण्याची क्षमता आहे, ती फक्त त्या बाहुलीमुळे आहे। त्यांनी प्रत्येक स्त्रीला शिकवण्याचं करण्याचं, त्यावेळेसच्या काळामध्ये स्त्री शिक्षणाला वगैरे भरपूर अडचणी होत्या किंवा त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागला। तो त्रास सहन करूनही त्यांनी आम्हाला शिक्षणाची दारे मोकळी करून दिली। पहिली स्त्री शिक्षिका, मुलींसाठी पहिल्यांदा शाळा काढणाऱ्या आणि बायकांसाठी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणाऱ्या ती आमची जननी आहे। म्हणून आम्ही तिला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी इथे येतो। जय जिजाऊ। जय जिजाऊ। जिजाऊ ब्रिगेडची कार्याध्यक्ष आहे नांदेड जिल्ह्याची। आज सावित्रीबाई फुले आद्य क्रांतिकारिका, शिक्षणाचा स्रोत असणाऱ्या, महिलांना शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस आहे। त्यांचा जन्म 1831 ला झालेला आहे। त्यांनी म्हणजे 66 वर्ष समाजासाठी अगदी झिजून गेलेले आहेत। मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी पहिली शाळा सुरू केली। ज्योतिबांना अगदी खंबीरपणे साथ दिली ही सावित्रीमाईंनी। आणि या सावित्रीमाईमुळेच आज आम्ही स्त्रिया, आमच्या मुली, आम्ही स्त्रिया आज समाजामध्ये अगदी ताठ मानेने जगतोय। आज सावित्रीमाई होत्या म्हणून आज आम्ही शिक्षिका आहोत आणि मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे ज्ञानदानाचं कार्य करण्यात माझा खारीचा वाटा आहे। मी आज सावित्रीमाईंना विनम्र अभिवादन करते। आम्ही जिजाऊ ब्रिगेड टीम गेल्या वर्षी जिजाऊ चौकापासून आम्ही सावित्रीमाईंच्या पुतळ्यापर्यंत आम्ही कॅन्डल रॅली पण काढलेली होती। आम्ही जिजाऊ ब्रिगेड सावित्रीमाईची आणि जिजाऊंची जयंती अशी सुरुवात करतो। आम्ही सुरुवातीला आज म्हणजे पहिलं पुष्प आज सावित्रीमाईच्या चरणी वाहिलेलं आहे। आणि सर्वांना जय जिजाऊ। सर्वांना सस्नेह जय जिजाऊ। मी मीनाक्षी पाटील, नांदेड जिल्हा सचिव। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 193व्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक खूप शुभेच्छा देते। जय जिजाऊ। सर्वांना स्नेह जिजाऊ। मी अनुराधा विजय खरगे। मी आज सावित्रीबाई फुले जयंती यांच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देत आहे। आणि त्यांचा जो शिक्षणाचा वारसा आहे तो आता पण आम्ही पुढे चालू ठेवतच आहोत। यासाठी सगळ्यांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा।